इथे एक फ्रेम घेतलेली आहे. या फ्रेम वरती काही बॉक्सेस लावलेले आहेत आणि 100 ग्रॅम वजन प्रत्येक ग्रहावर कसं भरेल त्याचा अंदाज आपल्याला येणे उचलून घेता येतो. यामध्ये आपण बघितलं तर ज्युपिटर म्हणजे गुरुवर सगळ्यात जास्त वजन उचलत आहे. मग वजन म्हणजे काय? वजन म्हणजे एखादा ग्रह आपल्याला ज्या पृथ्वी बलाने ओढणार आहे, जसं आपण पृथ्वीवर उभं आहे आणि पृथ्वी ज्या पृथ्वी बलाने आपल्याला खाली खेचते ते म्हणजेच वजन. मग वस्तुमान म्हणजे काय? तर आपण वजन काट्यावर जेव्हा उभं राहतो तर आपलं वजन ऍक्सेलरेट करून वस्तुमानात कन्वर्ट केलं जातं आणि वस्तुमान म्हणजे वस्तूमधला द्रवसंचय असतो आणि हेच वस्तुमानाचं एकक आहे किलोग्रॅम. मग फोर्स बल, जो गुरुत्वीय बल आहे, आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला एक फॉर्म्युला सांगितलेला आहे. फोर्स बरोबर मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सचं बलाचं एकक आहे न्यूटन, मास म्हणजे वस्तुमान आणि वस्तुमान आपण एकक म्हणतो किलोग्रॅम आणि ऍक्सेलरेशन त्वरण हे मोजलं जातं, त्याचं युनिट आहे त्वरण मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. मग वेगवेगळ्या ग्रहावरती त्या गुरुत्वीय बलानुसार वजन वेगवेगळं भरतं आणि सगळ्या ग्रहांची तुलना जर केली तर सगळ्यात जास्त वजन भरतं ते ज्युपिटर गुरु या ग्रहावर सगळ्यात जास्त. एखाद्या वस्तूचं वजन सगळ्यात जास्त असेल तर ते गुरु ग्रहावर भरलं जातं गुरुत्वीय बलानुसार. मग तो एक फॉर्म्युला आहे फोर्सचा गुरुत्वीय बलासाठी. गुरुत्वीय बल म्हणजे काय? तर फोर्स इज इक्वल टू G into m1 m2 divided by d square. इथे जो G आहे त्याला म्हणतात गुरुत्वीय स्थिरांक कॉन्स्टंट. m1 आणि m2 म्हणजे त्या दोन वस्तूंचा मास असणारे आणि d म्हणजे त्या दोन वस्तूंचं जे अंतर आहे डिस्टन्स ती त्याचा वर्ग. या फॉर्म्युल्यानुसार आपण गुरुत्वीय बल कॅल्क्युलेट करू शकतो. जो कॉन्स्टंट आहे G तो प्रत्येक ग्रहावर वेगळा असतो. पृथ्वीवर त्याची व्हॅल्यू आहे 9.8 अशी ती कन्सिडर केली जाते आणि यानुसार या रिंग आपण जेव्हा उचलणार आहे ते 100 ग्रॅम एवढं वजन प्रत्येक ग्रहावर किती भरणार आहे याचा आपल्याला अंदाज येणार आहे. आणि सगळ्यात जास्त हेवी असतो कुठे भरतं सगळ्यात जास्त वजन गुरु ग्रहावर. तर इथे एक चार्ट मी दिलेला आहे. चार्ट मध्ये आपल्याला वजन दिलेलं आहे. पृथ्वीवरती 50 किलो वजन असेल पृथ्वीवरती भरलं एखाद्या वस्तूचं, तीच वस्तू मर्क्युरी म्हणजे झुंजवरती नेली आणि तिचं वजन कॅल्क्युलेट केलं तर ते भरणार आहे 19 किलो. किती किलो? 19 किलो. व्हेनस म्हणजे शुक्रवरती तेच 50 किलो भरणार आहे 45.5. मार्स म्हणजे मंगळावरती 19 किलो. ज्युपिटर म्हणजे गुरु त्याच्यावरती भरणार आहे 117 किलो. म्हणजे पृथ्वीवर ज्या वस्तूचं वजन 50 किलो आहे ते गुरुवर किती असणार आहे? 117 किलो. त्याच्यानंतर सॅटर्न म्हणजे युरेनस वरती 46, नेपच्यून वरती 59.5 आणि प्लुटो वरती 30. असंच आपण चंद्रावर काढू शकतो. चंद्रावर पृथ्वीच्या कंपॅरिझनने वजन असतं 1/6 ने त्याला कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे 6 पट कमी ठरतं. जर 60 किलो वजन पृथ्वीवर असेल तर चंद्रावर ते असणार आहे फक्त 6 किलो. 6 किलो तर ते असणार आहे 10 किलो. 6, 10, 60 म्हणजे चंद्रावर 29 एवढं पृथ्वीच्या कंपॅरिझनने कमी वजन असतं. 60 किलोचं ते किती भरणार आहे चंद्रावर? 10 किलो. म्हणजे